हे बघा, नमस्कार बहिणीनो, भावानो, मित्रांनो, मैत्रिणींनो. आज मी एकदम खास व्हिडिओ बनवला आहे. आता जसं की मुलामुलींच्या लग्नात अडचणी यायला लागल्यात. पहिलं कसं होतं, आईवडिलांनी अनुमती दिली की परत कोणाच्या अनुमतीची गरज लागत नव्हती आणि मुलं आईवडिलांच्या पुढं पण जात नव्हती. आता मग म्हणतात की बाबा शिक्षण करून पुढं घालवायचं आहे मुलांना, पण मुलं जर विचार केला तर लग्न करूनही आपलं आपलं करिअर बनवू शकतात. पण आजकाल मुलींच्या अटी काय झाल्यात, कुठे शेतच असान, कुठं पोतच असान, कुठे हीच असात. म्हणजे कसं झालं आहे, त्यांना आता स्वतःहून काही कष्ट करायला नको, सगळं आयत्या पिठावर गोट्या वाढायला पाहिजे, ती पण आईश करायला पाहिजे, असा सगळा गोंधळ होऊन बसला आहे बघा. म्हणजे कसं झालं आहे, मुलांना पण वाटतं सगळं आईवडिलांनी अगोदरच करून ठेवावं. काय मुलांचं, आता आमचा मुलगा, काही मुलं आहेत पण तशी चांगली की जे स्वतःच्या करिअरवर सगळ्या गोष्टी उभा करतात, तरीसुद्धा तशा मुलांना हे मुली नकार देतात कुठल्याही गोष्टींना. आणि कुठं आईबापांनी नोकरी लावली म्हणून कुठं आईबापाला सांभाळा, कुठे ह्याला सांभाळा, कुठं त्याला सांभाळा, अशामध्ये सगळ्याचं जीवन निघून चाललं. कुठं 30च्या होऊन चालल्या, कुठे 35च्या होऊन चालल्या, कुठं 50च्या होऊन चालल्या. आणि परत मधात अजून मुलींच्या अडचणी यायला लागल्यात लग्नाच्या. पहिलं कसं होतं, सगळ्याचा मानपान होता, मान सन्मान होता. मान्य आहे, अत्याचार म्हणजे जुन्या पद्धतीच्या माणसांवर झाले आणि ही नवीन पद्धती सगळ्या रुबाब करायला लागले. असं झालं. कुठं करिअर बनवायचं तर बनवा ना तुम्ही, पण घर परपंच बघत, संसार बघत तुम्हाला मिळालेला आहे ना अधिकार. पहिल्या बायकांनी लढाई केली म्हणून आजच्या मुलींना काही करून सुख मिळते. पहिल्या मुलांना काय का होईना, पहिल्या पोरांना जास्त त्रास व्हायचा म्हणून आजच्या पोरांना जरा थोडं सुख मिळते. त्या सुखाचा नीट व्यवस्थित वापर करून जर उपयोग केला सगळ्या गोष्टींचा, तर व्यवस्थित सगळी घरं जुळून येतील. कोणी कोणामध्ये मोठा राहायचा नाही, कोणी कोणामध्ये गरीब राहायचा नाही. लोक मोठ्यांच्याच घरी द्यायला जातात पुरी, आणि परत त्या पुरीने असं करून घेतलं, तसं करून घेतलं, अशा पद्धतीने मेली, तशा पद्धतीने मेली. ही वेगळा विचार असतो अजून त्यांचा. काय पुढचा विचार करत नाहीत, मागचा विचार करत नाहीत. नुसता पैसा दिसला की पळ मागं, पैसा दिसला की पळ मागं. काय प्रॉब्लेम आहेत, काय अडचणी आहेत, काय नाहीत. कुठं कष्ट करायला नकोच म्हणतात आता आजकाल. बरं, तुमचं करिअर पण घडवा, त्याच्याबद्दल पण काही म्हणणं नाही. राहिलेला संसार तुम्ही बाकीचा उभा करा. काय तुम्हाला अजून शेतीपोतीची हौस आहे, काय तुम्हाला अजून जगात काय इतिहास घडवायचा, ती तुम्ही परपंच बघत पण करू शकता. पण एकदम गरीबातली गरीब मुलगी जरी असली तरी पण ती हाय पाय स्वप्न बघते सगळ्या गोष्टींचे. पहिलं उलटं मोठ्या मोठ्या घरच्या मुली असायच्या तरीसुद्धा आईवडिलांनी जिथं दिलं तिथं गपचूप नांदून दाखवायच्या. ज्या मुलांना गपचूप केलं तिथं गपचूप राहून दाखवायचे. आता उलटं हायफायपणा जास्त वाढत चालला आणि टेन्शनच जास्त वाढत चालली आहेत माणसांची. मुली बी किती बी चांगलं स्थळ आलं तर मला ही बनायचं आहे, मला ती बनायचं आहे, मला फॅशनच करायची आहे, मला असंच करायचं आहे, हेच करायचं आहे, तेच करायचं, त्याच्यात सगळ्या आरी चाललेत. पण चांगलं जर एखादा मुलगा असेल तर तुम्ही डोळ्यांनी बघा त्याला, त्याचं कष्ट बघा, त्याची मेहनत बघा, त्याचं वागणं बघा, त्याचं गुण बघा, त्याच्याबरोबर चांगल्या मुलाबरोबर लग्न करा. त्याच्याबद्दल पण हरकत नाही तुम्हाला. तुमची अजून राहिलेली भविष्याची पुढची प्रगती करचाल तुम्ही. तसं जर तुम्हाला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर तसं काय बघायचं नाही. पैसा असला की ती मोठा झाला, मग काय का असं ना, मग त्याच्या भविष्याचं. ही कुठली पद्धत झाली असली वागण्याची माणसांची? व्यवस्थित जोडीदार बघा तुम्ही, व्यवस्थित त्या माणसाला बघा, त्या मुलाला बघा तुम्ही, आडसांदीला उभा राहून बघा ती मुलगा कसा आहे वागणुकीला, काय करतो, काय नाही, कुठं वेगळं वागतो का, काय त्याची वागणूक वाईट आहे का, काय आहे का, ह्या गोष्टीचा अभ्यास घ्या आधी. आणि त्याच्यानंतर कुठं कुणाच्या संग लव्ह मॅरेज करून गेली, कुठं कुणासंग ही करून गेली. आईबाप बी ठेवतात, शिकती पोरगी कुठं तिकडं. आता आमच्या इकडे एक बगीचा आहे, तिथं मुली शाळेचं नाव घेतात आणि तिथं फिरायला येतात. मग काय असल्या अभ्यासाचा उपयोग आहे, जिथं भविष्यच बरबाद करून टाकल म्हणल्यावर. मुली खरोखर कामाला जातात का? काही मुली जातात पण इमानदारनी करतात, पण काही मुली काम शिक्षणाच्या नावाखाली पण खूप काळे बाजार करतात, परत कामाखाली पण काळे बाजार करतात. काही मुली आहेत पण एकदम सोन्याहून पिवळ्या, त्याला बी कुणी नावं ठेवत नाही. काही मुलं आहेत पण खराब. काही मुलं पण आत्ता सध्या तसं बघून तर काही करतच नाहीत, उलटे एखाद्याच्या येडपटाच्या मागं पटकन निघून जाते ते आणि भविष्याची माती करून घेतात. आणि एखाद्या चांगल्या घरच्यांनी मागणी घालीत, बाबा कष्ट करून खाणारे आहेत, व्यवस्थित परिवार आहे, टुमटुमीत आहे, आपलं करून खाणारे आहेत, आपल्याला थोडीफार त्याच्याबरोबर काय करू वाटलं करायचं, नाही तर आपलं घरदार बघायचं, घरदार खायचं प्यायचं, आपलं राहायचं निवांत. उलटं पहिलं आईबापाकडे बघायची आणि मुली द्यायच्या, तसा विचार करायचा नाही कुठल्या गोष्टीचा. आणि आता एवढी मुलं स्वतः मुलं पारखा, मुलं बघा अगोदर कशी राहतात, काय राहतात, त्याच्यानंतर करा. मुलींना पण किती आता सवलती दिल्यात, त्या सवलतीचा त्या फायदा घ्यायला लागल्यात सगळ्या गोष्टींचा.
चांगले आईवडिलांनी एवढं शिक्षणासाठी त्यांच्यासाठी एवढं कष्ट करतात, एवढे ही करतात. त्या मुलींनी शिक्षण करायचं सोडून कुठं बगिशात जाऊन मिरव, कुठं बाहेर जाऊन मिरव, कुठं लव करत फिर, कुठं काय करत फिर, असलेच कामधंदे वाढलेत बघा जास्त. म्हणजे मग पहिल्या माणसांनी अत्याचार करत होते त्याच गोष्टी चांगल्या होत्या सगळ्या गोष्टीवर. मग सगळे परिवार तर व्यवस्थित चालत होते ना. हे असली कुटाने तर बघायला येत नव्हते. मग पहिलीच सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. मग कलियुग कशामुळं आला? ही सगळं उघडा डान्स चालू झाला आहे म्हणूनच आला आहे ना. मग स्त्रियांना जर धाकात ठेवून जर कुठल्या गोष्टी चांगल्या होत असतील तर ते पण बरोबरच आहे ना. माणसांनी पण धाकाच्या बाहेर वागू नये आणि मुलींनी पण धाकाच्या बाहेर वागू नये. त्यांना आता मौका मिळाला तर त्याचा पण व्यवस्थित मुलींनी पण वापर करावा. व्यवस्थित आपल्या आईबापाचा मान सन्मान करून, घरच्यांचा मान सन्मान करून त्यांनी पण आपलं व्यवस्थित शिक्षणासाठी पाठवले तर शिक्षण करावं. नाही जमत तर आपलं लग्न करून आयुष्य जिथलं तिथं रांकीला लावावं. असं असलं पाहिजे ना. तसं तर काही करतच नाहीत. कुठं इकडे ह्याच्या मागं जा, त्याच्या मागं जा, ह्याच्या मागं लपडी केली, त्याच्या मागं असं केलं, त्याच्या मागं तसं केलं. चांगली मुलं बघा तुम्ही, डोळ्यांनी पारखा त्यांना, मग नंतर तुमचा संसार बसवा. नाही त्याच्या मागं जातात. मोठ्यांचं घर, ही एवढा पाहिजे, अरबोपती पाहिजे, करोडपती जावायची, ही पाहिजे, ती पाहिजे, असा पाहिजे, तसा पाहिजे, शेतच पाहिजे, पोतच पाहिजे. आडीबाजीवर पहिले काय बघून द्यायचे आईवडील? काय बघून द्यायचे? फक्त म्हणायचे काम कर, पोरगी चट संसार करून दाखवील. आता त्यांना संसाराचं तर बाजूलाच राहू द्या, आई तर करून खायला सुद्धा कंटाळा येतो. ते सुद्धा वडापाव बिडापाव आणून भागवतात. त्याच्यात सुद्धा त्या लोकांचं मन सुखी राहीना. त्याच्यात सुद्धा कुणी घरात बसून जाते, त्या इकडं निघून जा, तिकडं निघून जा. तर ही गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजेत आपल्या कलियुगातल्या. व्यवस्थित बघून, सगळं व्यवस्थित करून, सगळ्यांना एकमेकाला सहाय्य करा. एक चांगलं बघा, चांगलं बघून करा एखाद्यांसंग लग्न. मुलींनी म्हणा, मुलांनी म्हणा, चांगलं बघा, चांगलं फिरा त्यांच्याबरोबर, चांगलं वागा त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर बघा तुम्ही कसे बाबा आपल्याला परिवार वाटतात, काय वाटतात बघायच्या अगोदर सगळ्या गोष्टी. नाही अजून ही एवढी इस्टेट पाहिजे, ती तेवढी इस्टेट पाहिजे, मग तिकडं नवरा मरू, नाही तर वाचू, नाही तर घर परिवार मरू, नाही तर वाचू, आम्हाला इस्टेटीशी घेणं देणं असं राहिलं फक्त. काही मुली आहेत आता एवढं मोठं असून पण त्या मुली संसार करून दाखवतात का? तर त्या चांगल्या खानदानीचे आहेत, आईवडिलांचं नाव कमवायला राहतात. पण काही मुली काय करायला लागलेत, आईबाप कामधंद्याला शिकायला पाठवतात, तर ह्या पोरी कुठं बगिशात हिंड, ह्याच्यात हिंड, त्याच्यात हिंड, हे असली नाटकं करत फिरतात. चांगल्या मुलांशी लग्न करायचं सोडून मला असाच पाहिजे, मला तसाच पाहिजे, मला हीच पाहिजे, मला तीच पाहिजे. मग कलियुग कशामुळे? तुमच्यामुळं आलं का ही कलियुग आता? एखादं चांगलं जर घर मिळत असेल तुम्हाला तर त्या चांगल्या घराचा मान सन्मान करा, चांगल्या गोष्टींचा विचार करा. घरं अशी करून पुढं घालवा. सगळे श्रीमंताच्या इकडे जातात आणि पुन्हा ह्यानं मेलेन, त्यानं मेलेन, जाळून घेऊन मेले, त्या लोकांनी अत्याचार करून मारले, अत्याचार करून मारले. मग पहिल्यापासून तुम्ही द्यायची मिठी कशाला तिकडं करता? मुलींनी पण स्वीकारलं पाहिजे ना, बाबा मला गरिबी परिस्थितीतनंच मोठं व्हायचं आहे, मला त्याच नवऱ्या त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे, मला पण असा नाही पाहिजे, तसा नाही पाहिजे. मोठ्यांना तर पहिल्यांदा तुम्ही स्वीकारता, पुरी पण आणि आईवडील पण. आईवडिलांनी सगळ्या गोष्टीत मुलींना व्यवस्थित सांगितलं, व्यवस्थित सपोर्ट केला तर काय कुणाची हिंमत आहे कुठल्या गोष्टींमध्ये ही करायची? म्हणून तुम्ही पण विचार करा ह्या गोष्टीवर. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.